नमस्कार, मी नील जजबीओ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे तुमचं नाव? राजू यादव. राजू यादव. तर आपण राजू यादव यांना विचारूया की 2024 मध्ये प्रधानमंत्रीच्या रूपामध्ये तुम्ही कोणाला पाहताय सर? मी नरेंद्र मोदी साहेबांना. तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांनाच का, म्हणजे असं तुम्हाला वाटतं की त्यांनी यावं, राहुल गांधी का नाही? राहुल गांधी नको, ते पप्पू आहेत. अच्छा, हो. म्हणजे मोदी साहेबांनी भरपूर काम केलं आहे. मोदी साहेबांनी आम्हाला आगे पुढे वाढवलेत, म्हणून ते बोलतात मोदी साहेब. मोदी साहेब. हो. जे राम मंदिर बनवलंय त्याबद्दल तुम्ही काय बोलणार सर? राम मंदिर बनवलं, त्यांच्या पहिल्याचा प्रश्न होता. पहिला ते लोक बोलतात काँग्रेस होती, सपा होती, कोण नाही केलं. बरोबर. हे राम मंदिर म्हणजे योगी साहेब आणि मोदी साहेब, योगी साहेब, मोदी साहेब. आणि दोघंच्या हे आहेत, पूर्ण हे आहेत. यांनी बनवलंय. नाही, लोकांचं म्हणणं असं आहे की मंदिर बनवलं आणि थोडे रोजगार भेटणार आहे. हा, मग ते भेटणार ना. ते बाहेरच्या माणसं येणार, तिकडे हॉटेल असेल, तिथे फल फ्रूट वाले असेल, यांनी रोजगार चालणार आहे तिथे. रोजगार चालणार नाही, म्हणजे बाकीचे जी जनता त्यांचं म्हणणं असं होतं की मंदिर बनवून काय, हॉस्पिटल बांधवा तुम्ही, रोजगार भेटेल. ऐकून घे, हॉस्पिटल बनवलं तर फक्त आपल्या इकडनंच्या माणसं जाणं तिकडे. बरोबर. आणि त्यांनी रोजगार बनवला. ते राम मंदिर आमचा देव आहे, तो देव आहे. हा, बरोबर. त्याच्यासाठी आम्ही राम मंदिर मुद्दा काय आहे, ते आमच्या देव आहे, ते आमची आस्था बसतो त्याच्यामध्ये. हा, त्याच्यामध्ये आम्ही राम मंदिरच्या ते भरपूर माणसं येणार तिकडे, सर्व बाहेरूनच्या बाहेरून माणसं येतील आणि दोघांना रोजगार भेटतील. तिथे हॉटेल बनणार आणि फल फूड आणि रोजगार भेटेल, ट्रॅव्हलिंगचा हे रोजगार भेटेल. बरोबर. नाही, म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे की जे आपलं आता मंदिर बांधलंय ते तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्या लोकांचं काय होतं, म्हणजे ते लोक असं बोलतात की मोदी आणि योगीने नाही आणलं, हे तर कोर्टचा फैसला होता. ते कोर्टचा फैसला होता. तेव्हा पहिला ह्याच्यापासून तो होता काँग्रेस. त्यांनी काय केलं, तेव्हा मध्ये काँग्रेस, त्याच्यामध्ये कोर्ट नव्हता, तेव्हा पण कोर्ट होता, पण त्यांनी काहीच नाही केलं. सपा होती, सपा पण काहीच नाही केले. हे मोदी आणि योगीचा भरपूर सपोर्ट, आणि त्यांच्यामुळे ते आपला देव, आपली आस्था बसली तिथे. त्यांनी हे काम केलं, हे आपल्याला चांगलं वाटलं, बरं वाटलं. तो बरोबर. जे हिंदूंचा जो देव आहे, मेन देव रामदेव, ते भरपूर 500 वर्षानंतर आलं. आणि आपण किती वर्षाचा वाट बघत होता की कधी बनणार 500 वर्ष झाली. मग आता त्यांनी ते योगी आणि मोदी आहे, तो मुमकिन आहे, नाही तर काहीच नाही आहे हिंदूसाठी. बरोबर. हा, लोकांच्या विपक्ष यांचं म्हणणं असं आहे की तिथं परत मस्जिद, म्हणजे मंदिर तोडून मस्जिद बांधणार, असं म्हणजे बोलतात. ते बरोबर बोलतात की तिथे मंदिर होतं, ते बाबर होतं. बाबरने काय केलं, फक्त दिवाल सर्व होतं, त्याच्यामध्ये ते आपल्याला देव पण भेटलं तिथे. त्यांनी फक्त गुंबद बांधलं, ते मंदिर होतं, मस्जिद होती काय. पहिला देव असताना आपला मंदिराचं होतं ना. नंतर ते लोकांना गुंबद काढून गुंबद बनवलं, तेव्हा त्याने मस्जिद बनवलं. त्यांचं राज चालत होतं बाबरचं आणि त्यांचं. बरोबर. ते मान्य पण करतो आम्ही, मी नाही, पूर्ण आपला हिंदुस्थान मान्य करतात. बरोबर. राहुल गांधीजींनी जी भारत जोडो यात्रा काढली, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? अरे राहुल गांधी काय, ते त्याच्यामध्ये काय फरक पडतात. त्याने जिकडे जातात ते काय बोलतात, खेतीमध्ये तुम्ही काय करू नका, तुम्हाला ते किचन लागतील, मी टाईल्स लावतात. टाईल्स लावलं तर होणार काय, कसं अनाज पैदा होणार काय, जेवणार काय तुम्ही. बरोबर आहे. ते त्यांनी त्यांच्या मताने, विचारांनी मत मांडलं असेल. अरे मी बोलतो, साहेबांनी बोललं, ते राहुल गांधी बोलतात, राहुल गांधी साहेब बोलतात की तुम्ही काम करतात, तुम्हाला किचन लागते. ते आपण खेतीमध्ये जाणार, ते आपण अनाज ते तिथे टाकणार, तेव्हा पैदा होईल, तर आपल्या सर्व जेवणार ना. बरोबर. त्यांना काय भेटतील तिथे. बरोबर. मग 2024 मध्ये पण मोदीच्या नंतर तुम्ही कोणाला पाहताय? मोदीच्या नंतर योगी साहेबांना का तुम्ही? अरे योगी साहेबांचं भरपूर हिंदूसाठी त्यांनी भरपूर केलं आहे. त्यांनी कधी हिंदू मुसलमान नाही केलं. हा, बरोबर. योगी साहेब आहे ना, हिंदू मुसलमान नाही केलं, म्हणून बोलतो आपल्याला ते हिंदू योगी पाहिजे. बरोबर. जे मस्जिदी पाडले जातात, जे बुलडोझरनी घरं वगैरे पाडली जातात, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? अरे पण तुम्ही चुकीचं काम करणार तर पाडणार नाहीत ना. बरोबर. चुकीचं काम करणार, तुम्ही लोकांना त्रास देणार, तर काय करणार. बरोबर. आता हल्दवानी मध्ये मस्जिद पाडली, हल्दवानीचं ते मस्जिद जे पाडलं ना, त्याचा काही सबूत नव्हता, अंतराळ जगह होतं. त्याच्या कोर्टाने पण आदेश दिला होता की तुम्ही इथे काय बनवलं, ते गव्हर्नमेंटची जागा आहे,
गव्हर्नमेंटची जागा कब्जा करून त्यांनी बनवलं होतं. बरोबर. म्हणून त्याच्यासाठी ते लोक करलं, ते लोकांनी केलं. पण आपल्या बहिणीने भगिनीने ते काय केलं, ते लोक बरोबर. मारलं, त्याला हातपाय तोडलं. ते आता लास्ट मीरा रोड मध्ये पण झालेलं आता. अरे मीरा रोडला पण झालं. ते लोक फक्त काय हिंदू विरोधी तुम्ही सर्व काम करणार, हे चुकीचं आहे. हे कोण करतात? काँग्रेस पार्टी करतील. बरोबर. बाकी मला काहीच बोलायचं नाही. धन्यवाद तुमच्या चॅनलला. बरोबर. ठीक आहे. जसं साहेबांनी सांगितलं की 2024 ला पण मोदीच येणार आणि मोदीच्या नंतर योगी येणार. हो. बरोबर साहेब, धन्यवाद तुमच्यावर. ओके साहेब.